आषाढी एकादशी निमित्त तुळशीरूप व फळ वाटप उपक्रम उत्साहात संपन्न। आई गावदेवी ग्रामस्थ युवा मंडळ निगडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन महाडच्या पंचायत समिती सदस्य नूतन गोपाळ शेठ मोरे यांची उपस्थिती। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुंबईतील आई गावदेवी ग्रामस्थ युवा मंडळ निगडे मुंबई यांच्या वतीने भक्तांसाठी तुळशीरोप व फळ वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला। रामदूत हनुमान मंदिर, रायगड चौक, घाटकोपर पूर्व येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। आषाढी एकादशी निमित्त पाऊली चालती पंढरीची वाट या संकल्पनेतून आई गावदेवी ग्रामस्थ युवा मंडळ निगडे मुंबई यांनी तुळशी रोप व फळ वाटपाचा कार्यक्रम राबवला। यावेळी माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य सौ नूतनताई गोपाळ शेठ मोरे यांची उपस्थिती लाभली। मंडळाचे पदाधिकारी विकास मोरे व यशवंत मोरे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात पुढाकार घेतला। वारकरी, भाविक आणि नागरिकांना तुळशीची रोपे व फळांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा तसेच आरोग्याचा संदेश देण्यात आला। या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले। आषाढी एकादशीचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकीचे जपत आई गावदेवी ग्रामस्थ युवा मंडळाने तुळशी रोप व फळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवला। भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला। स्वराज दर्शनसाठी तुकाराम साळुंखे, मुंबई, घाटकोपर। सालाबाद प्रमाणे निगडे ग्रामस्थांच्या वतीनं आणि नूतनताई मोरे आणि गोपाळ शेठ मोरे तसेच मुंबई मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि निगडे ग्रामस्थांचे कार्यकर्ते या लोकांनी 3 वर्ष हा सातत्यानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ते पद्धतशीरपणे पार पाडतात। आमच्या निगडे गावाची एक परंपरा आहे, एखादा कार्यक्रम हाती घेतला तर तो पूर्वनियोजित कसा करायचा हे आमचे जातीवंत कार्यकर्ते, आमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष शैलेश मोरे, तसे आमच्या लाडक्या पंचायत समिती सदस्य नूतनताई मोरे, गोपाळशेठ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही सातत्याने आज 3रं वर्ष आहे। त्याशिवाय आम्ही 15चा कार्यक्रम पण चालू आहे आमचा बरेच वर्षापासून, तोही आम्ही या मंडळाच्या मार्फत करले जातो आणि असंच आमचं मंडळाची भरघोस पुढे परंपरा चालत राहू ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ते सांगतो। नमस्कार। आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि याचं 3रं वर्ष आहे की सरपंच झाले पुन्हा आम्ही फराळाचा आणि तुळशी रोपणाचा आमच्या सर्व मुंबई मंडळ असेल, ग्रामस्थ असेल यांच्या संयुक्ताने आणि यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आमच्या दोन्ही दाम्पत्याच्या हस्ते 3 वर्ष होत आहे। याचं कारण की जर एवढं पाठबळ असेल, समजा युवा मंडळ असेल, आणखीन वरिष्ठ मंडळी असेल, यांच्या सहकार्यातून हा 3 वर्षाचा कार्यक्रम खूप आनंदात आणि उत्साहात याही वर्षी पार पडलेला आहे। हा वर्ष आहे मुंबई मंडळ असेल, वरिष्ठ मंडळ असेल, आमचा युवा मंडळ असेल यांच्या संयुक्त उद्यमाने गेल्या 3 वर्ष हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी या ठिकाणी आम्ही आयोजित करत आहोत आणि त्याचं खरं मार्गदर्शन म्हणेल तर आमच्या गावचे युवा उद्योजक गोपाळ शेठ मोरे असतील, तसेच आमच्या वहिनी साहेब आहेत, त्यांचं खूप मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मुंबईमध्ये राहूनसुद्धा त्यांचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम गेले 3 वर्ष करत आहोत। सर्व वरिष्ठ मंडळी आहे आमची या ठिकाणी आणि खूप सारं असं मार्गदर्शन या ठिकाणी होत असतं। सर्व नमस्कार आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। तुम्ही वेळात वेळ काढून आज तुळशी रोप वाटप त्या कार्यक्रमासाठी गावावरून मुंबईला आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। निगडे ग्रामस्थांचे, मुंबई मंडळाचे मी सर्वांचे आभार मानतो। तुम्ही वेळात वेळ काढून खरंच आम्हाला सपोर्ट केलात आणि आमच्या प्रयत्नाला तुम्ही यश आणून देतात। असेच आमच्यावरती तुम्ही खूप लक्ष ठेवा आणि असेच आम्ही प्रयत्न चालू ठेवू। मुंबई ग्रामस्थ मंडळी, गावदेवी मंडळ, त्याचप्रमाणे आमचे ग्रामस्थ आणि उपस्थित या ठिकाणी निगडे ग्रामस्थ आणि मुंबई, त्याचप्रमाणे काही पोलादपूरची सुद्धा पाहुणे मंडळी इथं आहे। इथे अजून काही कुठली बहुजन समाजाची मंडळी असेल या सर्वांना आणि आमच्या हा जो कार्यक्रम होतोय हा ज्यांच्या मार्गदर्शनाने होतो ते सन्माननीय आमच्या गावचे विद्यमान सरपंच आणि आता तालुका पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती नूतनताई गोपाळ शेठ मोरे, त्याचप्रमाणे आदर्श उद्योजक त्यांचे पती गोपाळ शेठ मोरे या सर्वांच्या वतीनं हा एक कार्यक्रम पार पडतोय। याचं 3रं वर्ष आहे की तुळशी रोप वाटप आणि आज त्याचं औचित्य असं आहे की आषाढी एकादश इथे ज्या काही माता भगिनी जमल्या, जे काही मायबाप जमले हे विठ्ठलाच्या रूपाने तिथं आज जमलेले आहेत आणि या सर्वांचं आम्हाला दर्शन घडलं। या सर्वांना मी माझ्या
नतमस्तकतेने सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अशाच या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालत राहो आणि या शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन इथे माझ्या वतीनं मी माझे 2 शब्द आटपते घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.